सकाळी 9च्या बुलेटिनमध्ये आपण 4 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। पहिली बातमी आहे राजकीय वर्तुळातून। महाराष्ट्रामधील विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। राज ठाकरे सुद्धा आज मविया नेत्यांसह निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार एकत्र दिसतील। दुसरी मोठी बातमी आहे मंकी पॉक्सची। राज्यामध्ये मंकी पॉक्सचा शिरकाव झालाय। यामुळे रुग्ण कुठे सापडलेले आहेत याची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेणार आहोत। तिसरी मोठी बातमी आहे तळोजामधनं। तळोजामध्ये कुत्र्यानं अवघ्या 3 वर्षांच्या बालकाचे लचके तोडले। ही बातमी आपल्याला सविस्तर पाहायची। आणि चौथी बातमी आहे तळ कोकणातनं। तळ कोकणात ओंकारची दहशत पाहायला मिळते। ओंकारच्या भीतीनं शेतकरी सध्या चिंतेत आहेत। तर आज महाराष्ट्रामधील विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। राज ठाकरे सुद्धा आज मविया नेत्यांसह निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी मवियाचं शिष्टमंडळ दुपारी 12:30 वाजता राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। या शिष्टमंडळामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश असेल। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप मविया नेत्यांसह राज ठाकरे यांनी सुद्धा केला होता। त्यामुळे मतदार याद्यांसह निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात या मागणीसाठी हे नेते एकत्र येणार आहेत। त्याआधी सर्व नेते शिवालय इथे जमून निवडणूक आयुक्तांना दिल्या जाणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करतील आणि त्यानंतर मंत्रालयामधील आयुक्तांच्या कार्यालयाकडे जातील। मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दुपारी 1:30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतील। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मविया नेत्यांसोबतची राज ठाकरे यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, आज मवियाचं शिष्टमंडळ जाणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला। विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा असतील। किती वाजता हे शिष्टमंडळ दाखल होणार आहे? अगदीच तुझ्या आपण पाहतोय की मुंबईमध्ये विरोधकांची मूठ आज एकत्रित पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी सगळेजण एक पत्र जे मुंबईच्या मंत्रालयामध्ये निवडणूक अधिकारी बसतात, आयुक्त बसतात, चोक्कलिंगम सर, त्यांना हे पत्रक देणार आहे। या पत्रामध्ये त्याचा उल्लेख असणार आहे की ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये वोट चोरी झाली, बोगस मतदार तयार झाले, तशीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्या एका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, ती निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि असे कुठलेही घोळ या निवडणुकीमध्ये येऊ नये यासाठी हे पत्रक त्यांनी आज आयुक्तांना द्यायचं ठरवलं आहे। खरं तर या भेटीसाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांना देखील आमंत्रण केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहून तुम्ही आमच्या या खरं तर भेटीमध्ये सामील व्हा, कारण काही राजकीय भेट नसून लोकशाही वाचवणारी भेट आहे असा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केला आहे। या भेटीचा भाग हा झाला सकाळी 11, 11:30 वाजता शिवालयाला म्हणजे मंत्रालयासमोर जे कार्यालय आहे शिवसेनेचं, तिथे सगळे जमणार आहेत, स्वाक्षरी करणार आहेत, जे निवेदन त्यांना देणार आहे चोक्कलिंगम सरांना त्या निवेदनावर। आणि त्यानंतर 12, 12:30च्या दरम्यान मंत्रालयामध्ये जे निवडणूक आयुक्तांचं कार्यालय आहे तिथे सगळे जाणार आहेत आणि आपलं निवेदन पत्र देणार आहेत। त्यानंतर सुमारे 1-1:30 वाजता या सर्वांची एक संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। हा भाग झाला संपूर्ण पत्रापुरता। मात्र दुसरा भाग जर आपण पाहिला तर मग प्रथमच महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे हे एकच मंच शेअर करणार आहेत। त्याचं कारण म्हणजे की वोट चोरीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी देखील भाष्य केलं आणि त्यामुळे विरोधकांमध्ये आता राज ठाकरे देखील सामील झाले आहेत। याआधी चर्चा होती की काँग्रेस आणि मनसे दोन्ही पक्ष एकत्र येणार नाही, मात्र वोट चोरीच्या मुद्द्यावरून आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी काँग्रेस आणि मनसे पक्ष एकत्र येताना एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे राज ठाकरे आता महाविकास आघाडीमध्ये हळूहळू येण्यास सुरुवात देखील झालेली आहे, हे म्हणण्यात वावगं ठरणार नाही। मात्र या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे, कारण का महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज भेट घेऊन निवडणूक कशा पद्धतीने बरोबर आहे। आणि त्याचमुळे मुंबईमध्ये आज विरोधी पक्षामधील सर्व या नेत्यांची एकजूट पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। जोगेश्वरीमधील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप मनसेनं केलाय। बऱ्याच मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि अनेक नावं वगळण्यात आली आहेत असा थेट आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय।
की जोगेश्वरीची यादी आहे. तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची. ही कुठली भाषा आहे, हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता एक चिंताजनक बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. जगात थैमान घालणाऱ्या रोगाचा राज्यामध्ये शिरकाव झालाय. धुळे जिल्ह्यामध्ये एकाला मंकी पॉक्स झाल्याचं निदर्शनास आलंय. सौदी अरेबियामधून आलेल्या व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या. धुळ्यातून प्रतिनिधी नागिंद मोरे आपल्यासोबत आहेत. नागिंद, आरोग्य प्रशासनानं नेमकी जो रुग्ण आढळून आलेला आहे त्या संदर्भातली काय माहिती दिली आहे? नक्कीच ऋतिका, 2 ऑक्टोबर रोजी हा जो काही रुग्ण आहे हा सौदी अरेबियाहून आपल्या मुलीचं लग्न असल्या कारणाने तो धुळ्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याला 3 ऑक्टोबर रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने तो जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्याने त्याच्या जे काही रक्ताचे नमुने होते ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि पुण्यातील NIV कडे हे रक्ताचे नमुने पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर दोघंही त्याचे जे काही रिपोर्ट होते ते पॉझिटिव्ह आल्यामुळे पुण्याच्या NIVने इकडे कळवलं आहे की हा मंकी पॉक्सचा रुग्ण असल्याचं ते निष्पन्न झालेलं आहे. आतापर्यंत भारतामध्ये 35 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे तो धुळ्यामध्ये आढळून आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो काही रुग्ण आहे याला डायबिटीज असल्यामुळे याला बरा होण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याची देखील माहिती डॉक्टरांच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि सुरक्षेचा उपाय म्हणून जे काही रुग्णालय परिसरामध्ये आहे स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये या रुग्णाला ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सर्व संदर्भातली माहिती जिल्हा प्रशासनाला डॉक्टरांच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे महानगरपालिकेची जी काही आरोग्य विभाग आहे, आरोग्य यंत्रणा आहे, ती पण आता सज्ज झालेली आहे. या रुग्णाच्या संपर्कामध्ये कोण कोण आलं होतं, त्या परिसरातील कोण कोण लोक होते, त्याचे नातेवाईक, या सर्वांची आता तपासणी केली जात आहे. त्यांचे देखील काही अहवाल पुण्यातील NIV कडे पाठवण्यात आल्याची देखील माहिती डॉक्टरांच्या वतीने देण्यात आलेली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जे काही परिसरामध्ये होती त्या ठिकाणी देखील आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्याच्या पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर भारतातील 35 रुग्ण या ठिकाणी आढळून आले आहे आणि अत्यंत दुर्मिळ असलेला हा मंकी पॉक्स चा पहिला महाराष्ट्रातला रुग्ण असल्यामुळे धुळे जिल्ह्यासह राज्यामध्ये आता एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे याचा संसर्ग जो आहे तो अधिक पसरू नये म्हणून आता आरोग्य जिल्ह्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता डॉक्टरांनी तसं जिल्हाधिकाऱ्यांना देखील या संदर्भात कळवल्याची माहिती डॉक्टरांच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीत आपण जर विचार केला तर जे काही याच्या संपर्कात जे काही नातेवाईक आले होते त्यांच्या देखील आता रक्ताचे नमुने आहेत ते पुण्यातील NIV कडे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्यामुळे आज दुपारी उशिरापर्यंत त्यांचे रिपोर्ट प्राप्त होतील आणि कोणाची लागण झाली आहे याचं देखील ती माहिती डॉक्टरांकडे आपल्याला देण्यात येणार आहे. बरोबर, निश्चित. त्यामुळे आता प्रत्येकानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. याची अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. मंकी पॉक्सची लक्षणं नेमकी काय आहेत? ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, पुरळ येणं, तळोजामध्ये 3 वर्षीय मुलाचे कुत्र्यानं लचके तोडलेले आहेत. मुलाच्या ओठ आणि नाकाचा कुत्र्यानं चावा घेतला आणि त्यामुळे 3 वर्षीय मुस्तफावर प्लास्टिक सर्जरी करण्याची वेळ आली आहे. मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी आता या परिसरामधील नागरिकांनी केली. धक्कादायक बातमी नवी मुंबईमधून आहे. तळोजामध्ये 3 वर्षीय मुलाचे कुत्र्यानं लचके तोडलेत. मुलाच्या ओठ आणि नाकाचा कुत्र्यानं चावा घेतला आणि त्यामुळे हा चिमुकला गंभीररित्या जखमी झालाय. तर 3 वर्षीय मुस्तफावर प्लास्टिक सर्जरी करण्याची वेळ आलेली आहे. या धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे. दरम्यान मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी आता या घटनेनंतर नागरिकांनी केली आहे. राहुल कांबळे आपल्यासोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेत. राहुल, नेमकी काय घटना घडली आहे? नक्कीच एक शुक्रवारी रात्रीची घटना आहे. एक 3 वर्षाचं बालक बाहेर खेळण्यासाठी गेलं होतं. त्यावेळी जे आहे श्वानाने त्याला चावा घेतला तोंडाला आणि नाकाला. हा मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यामुळे त्याला NGM हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. परंतु हा जास्त गंभीर जखमी असल्यामुळे त्याला नायर हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्याची प्रकृती जरा स्थिर आहे. त्याच्यावरती प्लास्टिक सर्जरी करण्यात आलेली आहे. तळोजामध्ये ही पहिली घटना नाही, याच्या अगोदर सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या. पनवेल महानगरपालिकेने पहिलं यावरती श्वानांना पकडण्यासाठी गाडी एक त्या ठिकाणी
फिरत होती, परंतु त्याच्यानंतर 1 वर्षानंतर ती गाडी परत फिरकली नाही अशी स्थानिक त्या ठिकाणी सोशल वर्कर वगैरे आहेत त्यांनी सांगितलं होतं. परंतु आता याचा काहीतरी बंदोबस्त करा, नाहीतर आम्ही पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा काढू असं स्थानिकांनी म्हटलं जाते. अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. सध्या तळ कोकणातील सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यासह गोवा राज्याच्या सीमेवर ओंकार या टस्कर हत्तीची चर्चा जोरात आहे. हा हत्ती कधी भातशेती तर कधी बागायती शेतीमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय, तर हा कधी भरवस्तीमध्ये तर मंदिरात सुद्धा जातोय. त्यामुळे या भागामध्ये ओंकार हत्तीबाबत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या हत्तीला पकडण्यासाठी वन खात्याकडून लवकरच मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे. दरम्यान या ओंकार टस्कर हत्तीच्या शेतामधील हालचाली ड्रोनद्वारे टिपण्यात आल्यात. कामगारांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सदस्यांना त्यांच्या खात्यामधील संपूर्ण म्हणजे 100% रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ईपीएफओ मधून रक्कम काढण्यासाठी 13 वेगवेगळे नियम होते. आता हे नियम सोपे करून फक्त 3 प्रकारात विभागले गेलेत.